शेतकरी मित्रांनो नमस्कार. तर आज आपण जी फर्टिलायझरविषयी आपण जी मालिका सुरू केली त्यामधील जे फर्टिलायझर आहेत त्यामधील 19-19-19 ही स्टार्टअप ग्रेड या ग्रेडविषयी माहिती घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो 19-19-19 या फर्टिलायझर वॉटर सोल्युबल फर्टिलायझरविषयी माहिती घेत असताना त्यामध्ये घटक असेल, मोड ऑफ ॲक्शन असेल, कोणकोणत्या पिकामध्ये आपण वापरू शकतो, त्याचबरोबर प्रमाण असेल, त्याचं कॉम्बिनेशन असेल, कोणत्या स्टेजला याचा वापर केला पाहिजे जेणेकरून आपल्याला फायदा झाला पाहिजे, त्याचबरोबर याची संपूर्णपणे माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत. शेतकरी मित्रांनो 19-19-19 हे वॉटर सोल्युबल फर्टिलायझर जे की पाण्यात पूर्णपणे विरघळणारे म्हणजेच विद्राव्य खत आहे. हेच तुम्हा सर्वांना माहितीच आहे. परंतु जर आपण याचा योग्य वापर केला तर नक्कीच आपल्याला रिझल्ट चांगला मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो यामध्ये घटक बघितलं तर नायट्रोजन जे की 19%, फॉस्फरस जे की 19% आणि पोटॅश हे 19%. म्हणजेच आपल्याला यामध्ये जे मेन न्यूट्रिशन आहेत त्यांचा बॅलन्स आपल्याला या ठिकाणी बॅलन्स रेशो पाहायला मिळतो. शेतकरी मित्रांनो याच्या मोड ऑफ ॲक्शनचा जर विचार केला तर बघा यामध्ये 19-19-19 तिन्ही न्यूट्रिशन समप्रमाणात आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये पहिलं बघितलं तर जे की नायट्रोजन आहे. नायट्रोजनविषयी तुम्हाला माहितीच आहे की जे पिकांची ग्रोथ वाढवण्यासाठी, त्याचबरोबर जे की हिरवेगारपणा आहे, पाणी असेल, नवीन पाणी असेल, नवीन शेंडा असेल चालण्यासाठी, यासाठी नायट्रोजनचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग आपण करतो. नायट्रोजनविषयी तुम्हाला सर्वांना माहीत आहे की जे पीक वाढीसाठी किंवा हिरवेगार करण्यासाठी आपण नायट्रोजनचा वापर करू शकतो. त्याचबरोबर यामध्ये फॉस्फरस जे की 19% यामध्ये आपल्याला पाहावयास मिळते. शेतकरी मित्रांनो फॉस्फरसचा उपयोग तुम्हाला माहीत आहे की जे की मुळे आहेत, पांढरी मुळे असेल, चांगल्या प्रकारे वाढ होण्यासाठी, पीक मजबूत होण्यासाठी याचा आपल्याला फायदा झालेला दिसून येतो. त्याचबरोबर जे की फुटवे आहेत, पिकांचे जे फुटवे आहेत ते जास्त प्रमाणात फुटवे येण्यासाठी, त्याचबरोबर त्यांच्या फुटव्याबरोबर फुलांची संख्या वाढण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला फॉस्फरसचा फायदा झालेला दिसून येतो. त्याचबरोबर फुलांची सेटिंग, फळामध्ये रूपांतर होण्याची प्रक्रिया आहे त्याच्यासाठी सुद्धा आपण 19-19चा चांगला प्रकारे फायदा होतो. आता या ग्रेडमध्ये फॉस्फरसचा काय फायदा आहे की पिकांचा हिरवेगारपणा असेल किंवा पिकांची मुळ्यांची संख्या वाढवून मजबूती करणे, या ग्रेडमध्ये फॉस्फरसचा आपल्याला फायदा दिसून येतो. शेतकरी मित्रांनो यामध्ये तिसरा घटक बघितलं तर पोटॅश हे तुम्हा सर्वांना माहीत आहे की हे सर्वच न्यूट्रिशनचा राजा आपल्याला पोटॅश दिसून येतो. म्हणजेच काय तर पिकांमधील शुगर वाढवणे असेल, फळांची साईज असेल, फळांची क्वालिटी असेल, चमक असेल, हे वाढवण्यासाठी याचा उपयोग होतो. परंतु शेतकरी मित्रांनो या ग्रेडला पोटॅशचा उपयोग या ग्रेडमध्ये का केला आहे तर पिकांची जी रोगप्रतिकारक क्षमता आहे ती वाढण्यासाठी किंवा बुरशीजन्य जे रोग आहेत ते या ठिकाणी येऊ नयेत म्हणून याचा वापर केला जातो. शेतकरी मित्रांनो याच्या मोड ऑफ ॲक्शनचा सरासर जर विचार केला तर ही स्टार्टअप ग्रेड आहे. म्हणजेच काय तर 2-3 पानावरती जर पीक आले त्यावेळेस आपण स्प्रेद्वारे किंवा ड्रिंचिंगद्वारे आपण हे देऊ शकतो. तर या ग्रेडचा फायदा काय, स्टार्टअप ग्रेड का म्हटलं जातं तर पोटॅश हे रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी किंवा बुरशीजन्य जे रोग येतात ते पिकांना येऊ नये त्यासाठी या पोटॅशचा या ठिकाणी वापर केलेला आहे. फॉस्फरसचा का वापर केलेला आहे तर मुळ्यांची संख्या जास्त वाढवून ते मजबूत बनवणे. जे पीक छोटे असते त्यावेळेस ते पीक मजबूत झाले पाहिजे ते मजबूत बनवणे. त्याचबरोबर नत्राचा वापर का केला जातो तर नत्र हे या ठिकाणी 3 स्वरूपात दिले आहे. नायट्रेट, अमोनिकल नायट्रेट या स्वरूपात असल्यामुळे ते लगेच पिकांना मिळतं आणि पिके हिरवीगार झालेली आपणाला दिसून येतात आणि पिकांची वाढसुद्धा आपणाला या ठिकाणी झालेली दिसून येते. नक्कीच तुम्हाला समजलं असेल की 19-19-19 ही स्टार्टअप ग्रेड का आहे किंवा या ठिकाणी याचा फायदा स्टार्टअप म्हणून का केला जातो हे नक्कीच तुम्हाला शेतकरी मित्रांनो आता या आपल्या व्हिडिओमधून समजले असेल. शेतकरी मित्रांनो आता कोणकोणत्या पिकांवरती आपण वापरू शकतो, स्प्रेद्वारे असेल किंवा ड्रिंचिंगद्वारे, तर सर्वच पिकामध्ये याचा वापर केला जातो. सर्रास वर्गीय पिकामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात याचा वापर केला जातो. जे कोणी पालेभाज्यावर्गीय पीक घेत असेल तर त्या शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचं आहे, जे की 2-3 पानावरती आल्यानंतर ड्रिंचिंगसुद्धा करू शकतो किंवा स्प्रेद्वारेसुद्धा आपण याचा फायदा करू शकतो. पिके चांगल्या प्रकारे येतात. वेलवर्गीय पिके असतील, लिंबूवर्गीय, फळवर्गीय सर्वच पिकामध्ये याचा वापर करा, तुम्हाला नक्कीच रिझल्ट मिळून जाईल. शेतकरी मित्रांनो आता स्टेजचा जर विचार केला तर प्रथम स्टेजला याचा वापर करणे गरजेचे आहे. ज्यावेळेस व्हेजिटेटिव्ह ग्रोथ असते, 3-4 पानावरती आपले पीक असते त्यावेळेस जर याचा वापर केला
तर नक्कीच आपल्या पिकाला मजबूती असेल, रोगप्रतिकार क्षमता वाढणे असेल, हिरवीगार असेल, त्याचा फायदा आपणाला झालेला दिसून येतो. नक्कीच तुम्ही प्रथम स्टेजला वापर करा, नक्कीच रिझल्ट मिळेल जाईल. परंतु शेतकरी मित्रांनो, याचा कोणत्याही स्टेजला वापर केला तरी चालतो, फक्त व्हेजिटेटिव्ह ग्रोथला करा, नक्कीच तुम्हाला रिझल्ट मिळेल. शेतकरी मित्रांनो, कॉम्बिनेशनचा जर विचार केला तर इतर कोणतेही पेस्टिसाईड घेऊन तुम्ही कॉम्बिनेशन घेऊन स्प्रे करू शकता. आलेल्या लेबलच्या सल्ल्यानुसार तुम्ही योग्य त्या कन्सल्टंट असतील त्यानुसार तुम्ही याचा वापर करा. शेतकरी मित्रांनो, आता ह्या 19-19-19 ह्या बॅलन्स रेशो असल्यामुळे काय होतं का आपल्या पोटॅश मिळण्यासाठी जरा वेळ लागत असतो शेतकरी मित्रांनो. परंतु यामध्ये बॅलन्स असल्यामुळे जे नायट्रोजन आणि फॉस्फरस हे पोटॅशला कामाला लावते. त्यामुळे काय होतं, प्रत्येक घटक एकमेकाला कामाला लावल्यामुळे लवकरात लवकर पिकांना अपटॅक होतं. आणि पिकांची जी साईज असेल, त्याचबरोबर हिरवेगारपणा असेल, फुटव्यांची संख्या असेल, त्याचबरोबर रोगप्रतिकारक क्षमता असेल, ती वाढताना आपल्याला दिसून येते. त्यामुळे पीक लवकर बळी पडत नाही कोणत्याही रोगांना. त्यामुळे नक्कीच याचा व्हेजिटेटिव्ह ग्रोथला तुम्ही वापर करा, नक्कीच तुम्हाला फायदा झालेला दिसून येईल. शेतकरी मित्रांनो, आता प्रमाणाचा जर विचार केला तर 200 लिटरचा बॅलर असेल तर त्याला 500 ते 600 ग्रॅम घेऊन तुम्ही स्प्रे करू शकता. 20 लिटरचा पंप असेल तर त्याला 50 ते 60 ग्रॅम घेऊन स्प्रे करू शकता. शेतकरी मित्रांनो, असा विचार केला तर 2.5 ते 3 ग्रॅम घेऊन तुम्ही स्प्रे करू शकता. शेतकरी मित्रांनो, पालेभाज्यावर्गीय पीक असेल जर आपण ड्रीपमधून देत असेल तर याचा 3 ते 5 किलो घेऊन तुम्ही ड्रीपद्वारे देऊ शकता प्रति 8 दिवसाच्या अंतराने. शेतकरी मित्रांनो, आता या 19-19-19 यामध्ये आपल्या पिकाची वाढ असेल, त्याचबरोबर जे रोगांना बळी पडण्याची क्षमता असेल ती कमी आपणाला दिसून, म्हणजेच लवकरात लवकर रोगांना हे बळी पडत नाही. कीटक असतील किंवा बुरशीजन्य रोग असेल यांना लवकरात लवकर हे बळी पडत नाही. बॅलन्स रेशो असल्यामुळे पिकांची वाढ, त्याचबरोबर हिरवेगारपणा असेल, फुटव्यांची संख्या असेल, ही वाढताना आपणाला दिसून येते. म्हणजे व्हेजिटेटिव्ह ग्रोथमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपणाला याची वाढ झालेली दिसून येणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही पालेभाज्यावर्गीय पिके जर घेत असाल तर नक्कीच याचा वापर तुम्ही करा. व्हेजिटेटिव्ह ग्रोथला 2 वेळा याची ड्रेंचिंग जर केली आणि स्प्रे केला तर नक्कीच जास्त प्रमाणात आपल्याला फायदा झालेला दिसून येणार आहे. शेतकरी मित्रांनो, किमतीचा जर विचार केला तर मार्केटनुसार किमती कमी जास्त होत राहत असतात. तुम्ही खरेदी करत असताना आलेल्या लेबलच्या सल्ल्यानुसार योग्य ते शिफारस असेल, योग्य ते मात्रा असेल, योग्य ते कॉम्बिनेशन असेल ते घेऊनच आपण आपल्या पिकाला वापरू शकता. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण 19-19-19 या फर्टिलायझरविषयी माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की सांगा. आवडली असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल.